मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। तर आज मी खूपच दिवसानं ब्लॉग बनवत आहो आणि आजचा ब्लॉग खूपच धार्मिक होणार आहे, कारण की आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आमच्या आरमोरीमध्ये दुर्गा माताचं आगमन खूप थाटामाटामध्ये करतात। तर मी आज तुम्हाला दाखवते आमच्या आरमोरीची नवरात्र कशी राहते। तर ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा। इकडे आमची परीबाई पण रेडी आहे दुर्गा माताची रॅली पाहायला जाण्यासाठी। ए परी, रडत काऊन आहेस तू? सर्दी झाली आहे तर माझ्यासोबत पांड्या पण येणार आहे। ये ना पांड्या। बस चलो जाएंगे। हाँ तर गाईज, मी आलो आता माझ्या मैत्रिणीच्या घरी। कोठे गेली जी काकाजी धनश्री? बाहेर गेली। तर धनश्रीच्या मैत्रिणी पण आल्या आहेत। तुम्ही येणार आहात ना सोबत? तर हा आहे धनश्रीचा दुसरा घर। काल इकडे मस्त पूजा करतायत। पूजा करता काजी काकू? हा होतं म्हणा। आणि माझी मैत्रीण इकडे तयारी करत आहे वाटते। हाय धनश्री, कर लवकर लवकर तयारी। मोने मेकअप सुटना होता है। तर मेकअप कायले करतेस तर? हो आताच तर पाहून आलो मी। इतक्यानी शाळेपर्यंत आली आहे रॅली। चल लवकर। पहिले त्याला नाव गाव विचारता, लाईन मारता का पांड्यावर? उडता है फिरूं इन हवाओं में कहीं। हा आहे माझ्या मैत्रिणीच्या घरासमोरचा राम मंदिर आणि याच्याच मागे आहे रामसागर तलाव आणि हे आहे दुर्गा माताचं मंदिर। तिकडे खूप गर्दी राहील म्हणून मी ना इकडे स्कूटी लावून टाकलो हिच्या घराकडे। निघलो मग आम्ही दुर्गा माताची रॅली पाहायसाठी आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे, किती बाया वगैरे सगळे रॅलीकडेच चालले। हे आहे आमच्या आरमोरीच्या दुर्गा माताचं मंदिर। सगळेजण चालले दुर्गा माताला आणण्यासाठी। इकडे माझे खूप छान छान फॉलोअर्स भेटले तर यांच्यासोबत फोटो वगैरे काढलो। तर गाईज, तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे माझ्या मागे पण आणि माझ्या समोर पण। हे तर बस ट्रेलर आहे, पिक्चर तो भी बाकी आहे। अजून हायवेवरची पण गर्दी दाखवीन तुम्हाला। आता आम्ही सगळेजण रॅलीकडेच चाललो दुर्गा माताच्या। जय माता दी, जय माता दी। ठीक आहे, तर केळीवाला भाऊ ब्लॉग मध्ये आलेला आहे। धन्यवाद मन। धन्यवाद। मंडळ आपला आभारी आहे। आपले आभारी आहे। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। पहा काही मी हर दुकानामध्ये जातो, व्हिडिओ बनवतो जी म्हणतो का माहिती आहे तुम्ही? माझ्या मैत्रिणी किती हरामी आहेत। तिकडे रॅली पाहायला जाऊन म्हणलो तर यांनी इकडे मेल्यामध्ये आणले। तिकडे दुकानही चालू व्हायचे आहेत। मस्त मेला लागला आहे पण दुकान वगैरे काही चालू नाही झाले आहेत।
आमची हालत पूर्ण खराब झाली आहे। पाहू शकता तुम्ही आमची शकल कशी दिसत आहे। सगळेजण इकडे पूर्ण कामानं झाले आहेत आणि उपवास पण आहे माझा, म्हणून मी इकडे चाय प्यायसाठी आला हो। चाय पांड्या क्या बोलता मेरा भाई? नदियों के जैसा कोमल, झरनों के जैसा देश की आरती उतारते हैं। स्तुति के द्वारा महारानी की स्तुति गाते हैं आरती के द्वारा, और फिर महारानी को स्थापित करेंगे। सभी लोग बड़े आनंद के साथ झूमते हुए, नाचते हुए, गाते हुए, सारे दुख पीड़ाएं भूलकर सिर पर सिर महारानी के श्री चरणों में ध्यान करते हुए भगवती महारानी के चरणों में अपना आशीष, अपना समर्पण। हो गेल्या।
आरती झाली का?